बऱ्याच जणांना जेवल्यानंतर पोटात दुखायला लागतं किंवा पोटात कळा येतात, पोट फुगल्यासारखं वाटतं, पोट जड वाटतं, गच्च वाटतं. हे सगळे जे लक्षणं आहेत, जे पोटात गॅसेस झाल्यामुळे किंवा पोटामध्ये वात धरल्यामुळे असं होत असतं. मुख्यत्वे करून संध्याकाळच्या वेळेला याचं प्रमाण जास्ती बघायला मिळतं, कारण आयुर्वेदानुसार संध्याकाळ हा वाताचा काळ समजला जातो. संध्याकाळी आपल्या शारीरिक हालचाली थोड्या कमी झालेल्या असतात, पचनक्रिया मंदावलेली असते, त्याचबरोबर पचनक्रियेसंबंधित जे अवयव आहेत त्यांची हालचालसुद्धा कमी झालेली असते. त्यामुळे पोटात गॅसेस होण्याचे प्रमाण यावेळेला जास्त असते. आता पोटात गॅसेस होण्याची कारणे काय आहे ते आपण जाणून घेऊया. काही जणांचं असं असतं की पोटात गॅसेस होतात, मात्र काही वेळाने ते आपोआप नॉर्मल होऊन जातात. मात्र काही जणांना याचा सारखा नेहमी खूप जास्त प्रमाणात त्रास होत असतो. त्यामुळे पोट दुखणे, मग छातीत दुखणे, पाठीत दुखणे अशा प्रकारचे त्रास उद्भवतात. नाभीच्या खाली अपानवायूचं कार्यक्षेत्र असतं. याची दिशा, गती जी आहे ही खालच्या बाजूला असते. मात्र पोटात जर अशा प्रकारे जास्त वायू धरला गेला तर हा वायू या अपानवायूचं कार्यसुद्धा बिघडवतो आणि त्यामुळे अपानवायू वरच्या दिशेला जातो, त्याची गती वरच्या दिशेला होते आणि त्यामुळे छातीत दुखतं. तसंच हृदयावर सुद्धा याचा परिणाम होतो. त्यामुळे हृदयविकारासारखे त्रासही निर्माण होण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणूनच यावर उपचार करणं फार गरजेचं आहे. तर सर्वात आधी माहिती घेऊया की पोटात गॅसेस का होतात. त्याची जी आपल्या ज्या चुकीच्या आहाराच्या पद्धती आहे त्याच्यामुळे पोटात गॅसेस होत असतात, ज्यामध्ये अध्यशन आहे, अनशन आहे. अध्यशन म्हणजे भूक नसतानाही खाणे, म्हणजे पोट भरलेलं आहे तरीही परत खाणे, आधीचा आहार जो घेतला आहे तो पचला नाही आहे तरीही आहार घेतल्यामुळे पोटात गॅसेस होतात. तसंच अनशन म्हणजे उपाशी राहणे, भूक लागलेली असताना न खाणे किंवा भुकेची वेळ निघून गेल्यावरही बराच वेळ न खाल्ल्यामुळे सुद्धा पोटामध्ये गॅसेस होत असतात. तसंच वातुळ पदार्थांचं अतिसेवन केल्यामुळे, जसं की कडधान्य जसं राजमा, पावटा आहे, वाटाणा, चणा यामुळे पोटात गॅसेस जास्त प्रमाणात होत असतात. म्हणूनच कडधान्य हे रात्री भिजत घालून सकाळी त्याला तेलाची, तुपाची फोडणी देऊन त्यामध्ये उष्ण मसाले घालून जेव्हा आपण उसळ भाजी करतो ती पचायला तेवढीशी जड नसते. मात्र कच्चे कडधान्य खाणे म्हणजे रात्री भिजत घातलेले कडधान्य सकाळी कच्चे खाणे किंवा मोड आलेले कडधान्य खाल्ल्यामुळे पोटात गॅसेस होत असतात. म्हणूनच ते फोडणी तसे न खाता फोडणी देऊन खाणं कधीही हितकर. आणि मुख्यत्वे करून कडधान्य हे सकाळच्या वेळेला खायचे, संध्याकाळच्या वेळेला नाही खायला पाहिजे. तिसरं म्हणजे की जड पदार्थ जास्त प्रमाणात खाणं किंवा बेकरीचे आयटम झाले, टोस्ट, ब्रेड, खारी, बिस्किट हे पदार्थांचं सेवन जर नियमित करत असाल त्यामुळेही पोटामध्ये गॅसेस होतात, कारण त्याचं पचन व्यवस्थित होत नाही आणि अपचन झाल्यामुळे पोटामध्ये गॅसेस होतात. तर म्हणजे कार्बोनेटेड जे ड्रिंक्स असतात बाजारात जे मिळतात त्यामध्ये सोडा भरपूर प्रमाणात असतो आणि त्यामुळे पोटामध्ये गॅसेस मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतात. आधुनिक शास्त्रानुसार पोटामध्ये गॅसेस केव्हा निर्माण होतात, जेव्हा आतड्यांमध्ये गुड बॅक्टेरिया असतात जे आपल्या पचनासाठी मदत करत असतात. असे बॅक्टेरियांचं प्रमाण कमी होतं आणि बॅड बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं, त्यावेळेला आपल्या पोटामध्ये गॅस निर्माण होत असतो. तर बॅड बॅक्टेरिया वाढण्याचं कारण जे आता मी कारणं सांगितले, आहाराच्या चुकीच्या पद्धती, त्यामुळे बॅड बॅक्टेरिया पोटामध्ये वाढतात, कारण अपचन होतं शरीरामध्ये आणि त्यामुळे हे बॅड बॅक्टेरिया वाढतात. तर गुड बॅक्टेरिया कमी होण्याचं कारण काय असतं की सतत अँटीबायोटिक घेणे किंवा पेनकिलर जास्त प्रमाणात घेतल्यामुळे गुड बॅक्टेरिया कमी होतात. आपल्या पोटाचा जो म्हणजे आतड्यांचा फ्लोरा जो असतो त्याची हेल्थ जी आहे ते बिघडते. हे गुड बॅक्टेरिया कमी होण्यामागचं हे कारण आहे. मी कारणे सांगितली आहे, ते कारणे जर आपण टाळली तर नक्कीच आपल्याला गॅसेसचा जर त्रास होत असेल तर तो नक्कीच कमी होण्यास मदत होईल. आयुर्वेदामध्ये आहार कसा घ्यायचा, कशा पद्धतीने आहार ग्रहण करायला पाहिजे याबद्दल सविस्तर वर्णन केलेलं आहे, ज्याला आहार विधान असं म्हटलं जातं. याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल तर त्यावर मी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. या दोनही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते तुम्ही नक्की बघा. कारण आपण सोशल मीडियावर बरंच काही बघत असतो, टाईमपास करत असतो, वेळ वाया घालवत असतो. तर त्याऐवजी जर आपण थोडंसं आयुर्वेद जाणून घेण्यात जर वेळ घालवला तर आपण स्वतःच घरच्या घरी आपले उपचार करू शकतो. आपण स्वतः निरोगी राहण्यास काय आपण करायला पाहिजे, म्हणजे हेल्दी हॅबिट्स आपण ॲडॉप्ट करू शकतो. तर या आहारविधी नियम प्रत्येकाला माहीत असणं फार गरजेचं आहे, कारण आहार आपण रोजच घेतो, सगळेच घेत असतात, त्याशिवाय पर्यायच नसतो. तर तो कसा घ्यायला पाहिजे, काय चुकी आपण टाळायला पाहिजे, काय त्याबद्दल सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे, ते तुम्ही नक्की बघा.
आणि पोटात गॅस झालेलंच असते, तर आपण काय करायला पाहिजे त्याबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर त्याबद्दलही मी व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. म्हणजे घरगुती, म्हणजे घरच्या घरी तुम्ही आयुर्वेदिक उपचार करून तुमचे जुनाट गॅसेसचा त्राससुद्धा बरा होऊ शकतो या उपचारांनी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. ज्यांना खरोखर त्रास आहे त्यांच्यापर्यंत हा पोचवा आणि आपल्या आयुर्वेदाचा स्वतःसाठी उपयोग करून घ्या.